फ्रेंड्स, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मी रेडी होते एका लग्नासाठी आणि गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ आपण करतो आहोत. चला मग व्हिडिओ लवकरच स्टार्ट करूया. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे केतकी आणि तुम्ही पाहताय केतकीज लाईफस्टाईल. हे सगळीकडे लग्नसराई चालू आहे आणि मला सुद्धा एका छानशा मराठमोळी लग्नाचं इन्व्हिटेशन आलेलं आहे, म्हणून मी घातला आहे हा माझा अनारकली. हा अनारकली मी ऑर्डर केला होता ॲमेझॉनवरून दिवाळीमध्ये, पण तो घालायचा चान्स मला मिळाला नाही आणि आज तो बेस्ट चान्स मला मिळतोय. फ्रेंड्स, आजचा मेकअप आणि हेअरस्टाईल करून मी रेडी होणार आहे फक्त 10 मिनिटामध्ये, कारण मला लग्नाला टायमावरती पोहोचायचं आहे. त्यामुळे सुरू करूया पहिल्यांदा हेअरस्टाईलपासून. हेअरस्टाईलसाठी मी माझे केस कालच वॉश केलेले आहेत आणि आज ते थोडेसे कर्ल्स झालेले आहेत, म्हणून मी असेच ठेवायचा विचार करते. याला मी कुठल्याही प्रकारचा कोंब करणार नाही आहे. हा आहे माझा क्यूटचा मेकअप बॉक्स. माझ्या केसांना आता कुठल्याही प्रकारचं ऑइल नाही आहे. माझ्या केस कालच हेअर वॉश केल्यामुळे खूप फ्रीझी झालेले आहेत, थोडेसे कर्ल पण आहेत. सो मी विचार करते की मी एक छानसा बन बांधते आणि त्यामुळे मी अशा छान छोट्याशा बटा समोर काढते आहे आणि त्याला छान हातानेच टँगल सगळे काढून घेतले आणि त्याला बांधते आहे. मी माझ्या केसांचा एक मेसी बन बांधते आहे, ज्याच्यासाठी मी एक रबर बँड यूज करते आहे आणि त्यानंतर माझ्याकडे हा एक छानसा आर्टिफिशियल केसांपासून बनलेला बो आहे. हा बो माझ्याच केसांच्या साधारण कलरचा आहे, म्हणून मी तो माझ्या बनला लावलेला आहे आणि त्याच्यावरनं आर्टिफिशियल फुलांचा गजऱ्यासारखं असलेला बो आहे, तो मी त्याच्यावरती लावलेला आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही बघताय हा माझा मेसी बन 2च मिनटामध्ये रेडी झालेला आहे आणि माझी हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. आता सुरू करूया मेकअपसाठी. मेकअपच्या आधी म्हणजे हेअरस्टाईलच्याही आधी मी माझ्या फेसला भरपूर मॉइश्चरायझर लावलेलं होतं आणि आत्ता मी वापरते आहे मेबलिनचा कन्सिलर, जे मी माझ्या अंडर आय स्किनसाठी वापरते आहे. त्यानंतर 2 पंप फाउंडेशन घेतलेलं आहे. फाउंडेशनसुद्धा माझं मेबलिनचं आहे आणि मेबलिनचे प्रॉडक्ट्स माझ्या खरंच आवडीचे आहेत. मी माझ्या हातानेच फाउंडेशन ब्लेंड केलेलं आहे. थोडंसं फाउंडेशन मी माझ्या गळ्याला आणि मानेला सुद्धा अप्लाय करते आणि चांगलं ब्लेंड करते आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही पाहताय माझा बेस मेकअप पूर्ण झालेला आहे. या मेकअपवर आता मी लावणार आहे लूज पावडर. माझ्याकडे कॉम्पॅक्ट पावडर आहे मेबलिनचा, जो मी माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे. आणि मी लावलेलं जे फाउंडेशन, अंडर आयसाठी लावलेलं कन्सिलर, हे सगळं एकत्र नीट बसण्यासाठी मी ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आहे. फ्रेंड्स, आता मी लावते आहे झुडिओचा चीक टेंट, जो मी माझ्या गालांवरती लावणार आहे. गालांना थोडासा पिंकिश शेड यावी यासाठी हे चीक टेंट वापरतात. चीक टेंट किंवा ब्लश आपल्या गालांवर लावण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे एक मोठं स्माईल आरशात बघून करायचं आणि जे गाल वरती आलेले आहेत हसल्यामुळे त्याच्यावरती हा पिंक कलर लावायचा आणि त्याला ब्युटी ब्लेंडरनी किंवा तुमच्या हाताने छान ब्लेंड करायचा. आता राहिला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आय मेकअप. आय मेकअपसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे काजल पेन्सिल. काजल पेन्सिल मी माझ्या डोळ्यांवरती छान लावून घेते. डार्क ब्लॅक कलरचं काजल आहे हे, जे मी माझ्या डोळ्यांवरती लावते आहे. आता आय मेकअपसाठी माझ्याकडे एक छोटंसं पॅलेट आहे, जे मी यूज करते. ह्याच्यामध्ये थोडंसं ग्लिटरी आणि न्यूड शेड्ससुद्धा आहेत. लग्न हे दुपारचं असल्यामुळे आयशॅडोमध्ये पिंक कलरची शेड माझ्या डोळ्यांवरती खूप छान दिसत होती आणि माझ्या ड्रेसलाही ती कॉन्ट्रास्ट मॅच होत होती. माझ्याकडे असलेला चीक टेंट जो पिंक कलरचाच आहे, तोही मी माझ्या डोळ्यावर थोडासा अप्लाय केलेला आहे, कारण त्याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते माझ्या डोळ्यावरती राहणार आणि ते खूप छान दिसतं. फ्रेंड्स, ऑलमोस्ट मेकअप माझा झालेला आहे आणि सगळा मेकअप सेट राहण्यासाठी मी त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर थोडीशी फिरवलेली आहे. आता मी अप्लाय करते लिपस्टिक. माझ्या लिपस्टिकची शेडसुद्धा पिंक कलरची आहे. लग्न दुपारचं असल्यामुळे माझ्या ड्रेसला कॉन्ट्रास्ट जो कलर आहे तो आहे पिंक आणि तो माझ्या लिप्सचा कलर, तो माझ्या आयशॅडोचा कलर, तो माझ्या चीक्सचा कलर आहे आणि ते खूप सुंदर दिसणार आहे. त्यानंतर माझ्याकडे आहे ही ग्रीन कलरची आय पेन्सिल. ही आय पेन्सिल मी यूज करणार आहे लायनरसारखी. ही एक्झॅक्टली माझ्या ड्रेसच्या कलरची आहे आणि माझ्या डोळ्यांवर खूपच भन्नाट दिसते आहे. मेकअप तर खूप सुंदर झाला आहे, पण त्यानंतर झालेला हा पसारा, OMG. देखा आपने लापरवाही का नतीजा है. पसारा वगैरे सगळं आवरून मी झटपट रेडी झालेली आहे. मराठी लग्न असल्यामुळे मी घातली आहे गळ्यामध्ये चिंचपेटी आणि त्याच्याबरोबर सेटवरचे बुगड्यांसारखे दिसणारे कानातले आहेत. हेअरस्टाईल मेसी बन सुद्धा खूप छान दिसतोय.
फ्रेंड्स, माझा हा ड्रेस आहे ब्रोकेडचा, त्यामुळे ह्याच्यावरचा जो दुपट्टा आहे तो प्लेन आहे. आता मी फक्त माझा दुपट्टा सेट करणार आहे आणि पर्स घेणार आहे आणि फटाफट लग्नासाठी निघणार आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहिलं लग्न कार्यासाठी झटपट रेडी कसं व्हायचं, मेकअप कसा करायचा आणि दुसऱ्याच्या लग्नात सुद्धा आपला ड्रेसिंग सेन्स कसा असला पाहिजे. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या या ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक असं लिहून पाठवा, मी तुम्हाला याची लिंक पाठवते. फ्रेंड्स, असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन अशाच छानशा व्हिडिओबरोबर लवकरच. बाय.